आता टू वेबमध्ये आमची जर्नी स्टार्ट झाली जावा बॅचपासनं. आम्ही जावा बॅचला वगैरे आलो, असं तिथे शिकलो वगैरे. आता समजा कलेक्शनपर्यंत पार्ट झाला आहे आणि आताचं पुढे पण DSC आणि जर्नी कंटिन्यू राहणारच आहे. तर आता जावाचा जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होता तो सुपर एक्सचा होता. सो सुपर एक्समध्ये आम्ही पार्टिसिपेट केला आहे. आमचा ग्रुपचं नाव टेक थ्रेड्स आहे आणि आम्ही जो प्रोजेक्ट घेऊन आलो आहे त्याचं नाव होमग्लॅम आहे. होमग्लॅम नाव आम्ही याच्यासाठी ठेवलं आहे की आमच्या याच्यामध्ये आम्ही सॅलॉनचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे. आता समजा झेप्टो, ब्लिंकिट वगैरे असतं तर सगळे होम डिलिव्हरीज प्रोव्हाइड करतं. तर मग आपल्याला समजा काही गरज असली तर मग सॅलॉनला का जायचं, किंवा तिथे गेलो तरी काही हे नसलं किंवा कधी पॉसिबल पण होत नाही. सो त्याच्यासाठी काही होम सर्व्हिसेस पण लागतात ना, म्हणून आम्ही त्याच्यासाठी सॅलॉनचं होम सर्व्हिसेस आणले आहेत आणि त्याच्यासाठी त्याचं नाव होमग्लॅम ठेवलं आहे. कोटवेबमध्ये जावासाठी ॲडमिशन घेणं आत्तापर्यंत तरी वाटतं की सगळ्यात चांगली गोष्ट होती, कारण की आज एक असं कुठेतरी वाटतं की जे आपले क्लासमेट्स वगैरे आहेत ज्यांना कोडिंगचं काहीसुद्धा येत नाही, आपण काहीतरी त्यांच्यापेक्षा पुढे गेलो आहेत आणि काहीतरी नवीन शिकलो आहे. तसेच सुपर एक्समुळे ॲटलिस्ट एक आयडिया तरी आलेली आहे. आत्तापर्यंत कधीच प्रोजेक्ट केलेला नव्हता, हा पहिला प्रोजेक्ट होता जो की जावामध्ये गेला. आणि सगळेजण बोलतात की जावा लँग्वेज ही खूप हार्ड आहे, पण असं वाटतंय की शिकून नाही का, जसं की शशी सर शिकवतात वगैरे आणि बाकीचे पण सगळे सर्स वगैरे जे आहेत ते खूप हेल्प करतात. त्याच्यामुळे नाही का खूप इझी वाटायला लागलं असं सगळ्या गोष्टी. फक्त कोडिंग शिकणं इम्पॉर्टंट नाही आहे, जोपर्यंत आपण त्याला इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला खरंच येतं आहे की नाही. सो इथे या 20-25 दिवसामध्ये एक प्रोजेक्ट डेव्हलप करणं तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स वगैरे आले, ते टॅकल केले, बट ॲज अ टीम म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल राहिलो. आमच्यासाठी टीम फॉर्म करणं एवढं पण अवघड नव्हतं, कारण आमची टीम ऑलरेडी होती. आमचं म्हणजे ग्रुपमध्ये तेवढं कन्व्हर्सेशन वगैरे सगळं होतं, बॉन्डिंग पण होती. पण कोर वेबमध्ये मेन म्हणजे आम्हाला मेंटर एवढी चांगली भेटली की तिच्याकडूनच आम्ही सगळं शिकलो आहे.